दिवाळीच्या फराळातला सगळ्यात सोपा पदार्थ कुठला असेल तर ती म्हणजे नानकटाई। ही नानकटाई बनवण्यासाठी तुम्हाला ओव्हनची सुद्धा गरज नाही आहे। आज कढईमध्ये आपण नानकटाई कशी बनवायची ते पाहणार आहोत। पाहू शकता बेकरीमधून आपण आणतो त्यापेक्षाही मस्त खुसखुशीत अशी नानकटाई घरच्या घरी तयार होते। आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि सगळ्या साहित्याच्या अगदी अचूक प्रमाणासह ही नानकटाई बनवणार आहोत। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप तूप घेतलंय। इथे तुम्ही साजूक तूप घेऊ शकता किंवा वनस्पती तूप घेतलं तरी चालेल। मेल्ट करून घेतलेलं नाही आहे, रूम टेम्परेचरचंच तूप मी इथे वापरते। यामध्ये आता पाऊण कप पिठी साखर घालायची आहे। इथे जी मार्केटमध्ये आपल्याला पिठी साखर मिळते ती इथे मी घेतली। अशी पिठी साखर नसेल तर आपल्याकडे जी नेहमीची साखर असते ती मिक्सरला फिरवून तुम्ही पाऊण कप मोजून घेतली तरी चालेल। आता हे छान फेटून घ्यायचं आहे। विस्कने मी हे फेटून घेते। जितकं छान तुम्ही हे फेटून घ्याल तितकी तुमची नानकटाई हलकी आणि छान अशी खुसखुशीत होईल। 3 ते 4 मिनिटं हे फेटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता हे अगदी हलकं झालं आहे, याचा रंगसुद्धा बदलला आहे। तर असं होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठलीही एक मोठी वाटी घ्या आणि तिने सगळं साहित्य मोजून घ्या। आता यामध्ये मैदा घालायचा आहे। तर इथे मी 1 कप मैदा घेतला आहे, थोडासा दाबून भरला आहे। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। तर इथे मी चाळणीमध्ये मैदा काढून घेतला। यामध्येच 2 मोठे चमचे बेसन घालायचं आहे। 2 टेबलस्पून इतकं बेसन घेतलं आहे। बेसनामुळे नानकटाईला चव खूप छान येईल, त्याबरोबरच रंगसुद्धा छान येतो। बेसन घालायचं नसेल तर 2 चमचे आणखी मैदा घातला इथे तरी चालेल। यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे रवा घालायचा आहे। रव्यामुळे नानकटाई छान क्रिस्पी होईल। बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही इथे घालू शकता। उपम्यासाठी जो रवा आपण वापरतो तो इथे मी घेतला आहे। बेसन स्किप करू शकता पण रवा नक्की घाला। यानंतर अर्धा चमचा यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे। चिमूटभर मीठ घालायचं आहे। आता हे सगळं चाळून घ्यायचं आहे। चाळल्यामुळे ही पिठं छान अशी हलकी होतात, त्यातल्या गुठळ्या निघून जातात। आता हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। तर यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी असं काहीच घालायचं नाही आहे। दूध किंवा पाणी घातल्यामुळे नानकटाई आतून कडक होते। तर ह्या प्रमाणामध्ये तुमचं अगदी व्यवस्थित हे पीठ तयार होईल। तर इथे पाहू शकता हे ओलसर आहे। तुम्हाला असं वाटत असेल की हे ड्राय होतं आहे आणि हे आपल्याला मळता येणार नाही तर तुम्ही यामध्ये आणखी 2 चमचे तूप घालू शकता। तर इथे पहा याचा असा गोळा होतो आहे, म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे। आता आधी आपण कढई गॅसवरती गरम करत ठेवूया। तर इथे पहा मी कढई गॅसवरती ठेवले। यामध्ये असा एक स्टँड मी उलटा ठेवला आहे। तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटीसुद्धा ठेवू शकता। गॅस चालू करायचा आहे आणि आता झाकण ठेवून अगदी मंद फ्लेमवरती हे आपल्याला प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे। ही कढई प्रीहीट होते तोपर्यंत इथे पहा मी एक प्लेट घेतली आहे। यामध्ये इथे मी एक साधा पेपर ठेवला आहे, याला तेल लावून घेतलं आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर इथे तुम्ही बटर पेपर किंवा फॉईल पेपरसुद्धा लावू शकता। आता आपण हे जे तयार केलं आहे ते पुन्हा एकदा मी मळून घेतलं आणि याचे आता आपण असे गोळे तयार करूया। गोल आकाराचे असे पेढे बनवायचे आहेत। तरी बेक झाल्यानंतर पसरतं, त्यामुळे असे गोल आकाराचे पेढे बनवून घेतले। यावरती बदाम किंवा काजू तुमच्या आवडीप्रमाणे लावायचे आणि आता हे प्लेटमध्ये आपण ठेवूया। इथे मी आणखी एक गोळा तयार करून घेते। आज मी जे साहित्य सांगितले तुम्हाला ते अगदी परफेक्ट आहे। तुम्ही अगदी जर मोजून घेतलं सगळं साहित्य तर अशीच व्यवस्थित तुमची नानकटाई तयार होईल। तर इथे पहा 4 मी एका प्लेटमध्ये लावून घेतल्यात। इथे कढई आपली प्रीहीट झाली आहे। यामध्ये ही प्लेट आता ठेवायची आहे आणि अगदी मंद फ्लेमवरती आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे। हे बेक होत आहे तोपर्यंत उरलेले गोळे इथे मी बेकिंग ट्रेमध्ये लावून घेतलेत
आता इथे मी ओव्हन 170 डिग्रीला प्रीहीट करून घेतला होता 5 मिनटं. यामध्ये हा ट्रे लावायचा आहे आणि 15 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत. तर इथे पहा 15 मिनटं झालेत आणि आपली ही नानखटाई अगदी मस्त अशी बेक झाली आहे. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे. काढून घेऊया. आणि इथे आपली कढईमधली नानखटाईसुद्धा तयार झाली आहे. कढईमध्ये सुद्धा अगदी छान अशी नानखटाई बेक होते. रंगसुद्धा मस्त आला आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायची आहे. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही नानखटाई बनवू शकता. ओव्हनमध्ये सुद्धा बनेल आणि ओव्हन नसेल तर कढईमध्ये सुद्धा तुम्ही अशी नानखटाई घरच्या घरी तयार करू शकता. तर अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की करून पहा. इथे मी तुम्हाला एक नानखटाई तोडून दाखवते. अगदी क्रिस्पी झाली आहे पहा. तर ही आपण ओव्हनमध्ये बेक केली होती आणि इथे जी कढईमध्ये आपण बेक केली ती सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते. किती खुसखुशीत झाले तुम्ही पाहू शकता. तर नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.